नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR असणार आहे ते सर्व GR हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय कुठल्या विभागामार्फत आले ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयोगाकडे जमा होणाऱ्या निधीचा विनियोग करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन या संकल्पनेच्या अनुषंगाने शासकीय व तसेच निमशासकीय कार्यालयामध्ये नागरिक, कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी अभिप्राय पेटी ठेवण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरचा GR सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिव्यांग आरक्षणानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील पात्र दिव्यांग तत्कालीन सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावर नियमित पदोन्नती देण्याबाबत व त्यांच्याकरिता अधिसंख्य पदे हे निर्माण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिव्यांग आरक्षणानुसार कक्ष अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश ज्येष्ठता सूचीमध्ये करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे। मित्रांनो, विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग। शीर्षक आहे विद्युत अधिनियम 2003च्या कलम 68 अन्वये NES पुणे ईस्ट न्यू ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीस नवीन पारेषण वाहिन्या उभारण्यासाठी शासकीय पूर्व परवानगी देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आहे निमेला फेस्टिवल निवर्स अँड व्हिज्युअल आर्ट फेस्टिवल 2026 या कार्यक्रमाकरिता आर्थिक वर्ष 2025 ते 26 साठी वित्तीय सहाय्य मंजूर करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो, यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आहे सहसंचालक बाष्पके नागपूर कार्यालय व प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामास प्रशासकीय तथा वित्तीय मान्यता प्रदान करण्याबाबत। विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग। शीर्षक आहे विद्युत अधिनियम 2003च्या कलम 68 अन्वये जालना पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीस नवीन पारेषण वाहिन्या उभारण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव विधी व न्याय विभाग। शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे खंडपीठ नागपूर न्यायालयाकरिता 2 MBPS NIC लीज लाईनचे 10 MBPS लीज लाईन मध्ये रूपांतरित करून कार्यान्वित करण्यासाठी वार्षिक आवर्ती खर्च 53,096 GST सह इतक्या रकमेस मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव विधी व न्याय विभाग। शीर्षक आहे सन 2025 ते 26 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक J5 मुख्य लेखा शीर्ष 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे या खालील उपशीर्ष 202.0001 मोटार वाहन खरेदी अग्रिमे 7610-0481 नवीन मोटारसायकल स्कूटर खरेदी अग्रिम वाटपबद्दलचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आहे अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिपत्याखालील अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावरील जिल्हा अल्पसंख्याक कक्षातील लघुलेख, उच्च श्रेणी लघुलेख, निम्न श्रेणी व लिपिक टंकलेखक या पदांना सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचित केलेले सेवा प्रवेश नियम लागू करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव महसूल व वन विभाग। शीर्षक आहे वार्षिक योजना सन 2025 ते 26 राज्यस्तरीय योजनेअंतर्गत फिरत्या पथकाचे सक्षमीकरण 24/06/2161 या योजनेअंतर्गत विविध वन वृत्तामध्ये निर्लेखित केलेल्या 10 वाहनांच्या बदली
नवीन 10 वाहने खरेदी करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 20(4) तरतुदीनुसार अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 4/2/2026. यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 4/2/2026. यानंतरील GR हा मित्रांनो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिसूचित सेवांचे गव्हर्नमेंट प्रोसेस री इंजिनिअरिंग करण्याकरिता विभागातील तज्ज्ञ व्यक्तींचा अभ्यास गट नेमण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रशासकीय मंजुरी दिलेल्या पर्यटन प्रकल्प आराखड्यांना उर्वरित निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मुरलीधर मंदिर व संगमेश्वर मंदिर हत्तरसंग कुडल जिल्हा सोलापूर भाग 1 या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदन येथे मकर संक्रांत उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात व त्यावरील खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे 64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी येणाऱ्या आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. GR दिनांक 4/2/2026. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे 22वी महाराष्ट्र राज्य हौशी बालनाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. GR दिनांक 4/2/2026. यानंतरचा GR हा विभागाचे नाव आपण या ठिकाणी पाहू शकता आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात औद्योगिक शिक्षण संस्था कारागीर व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण विस्तार योजनेसाठी निधी हा वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात कृषी विद्यापीठांना सहाय्यक अनुदान योजनेसाठी निधी हा वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. याबद्दलचे जे काही लेखाशीर्ष असणार आहे ते म्हणजे की 24/01/8291 असे असणार आहे. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे राज्यातील इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र शासनाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणे या योजनेकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आदिवासी विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रम सन 2025 ते 26 अंतर्गत कार्यक्रम खर्चाच्या योजना अंतर्गत निधी वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आदिवासी विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण शिक्षण या मुख्य लेखा शीर्षकाअंतर्गत निधी वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. लेखा शीर्ष या ठिकाणी असणार आहे 22/02/1901, 22/02/1948 व 22/02/H 973 असे असणार आहे. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात प्रादेशिक कार्यालय जनजाती विकास आयुक्त अनिवार्य या योजनेकरिता निधी हा वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. याबद्दलचे जे लेखाशीर्ष असणार आहे ते म्हणजे की मुख्य लेखाशीर्ष 22/25/10/34 असे असणार आहे.
विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात सचिवालयीन सामाजिक सेवा या योजनेअंतर्गत निधी हा वितरणाबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. लेखाशीर्ष असणार आहे 22510211 असे असणार आहे. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना यांना रस्ता अनुदान व विशेष रस्ता अनुदान मंजूर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी मंजूर करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. सन 2025 ते 26 लेखाशीर्ष असणार आहे 2217-1301 अंतर्गत वैराग नगर पंचायत जिल्हा सोलापूर करिता एकूण जी काही रक्कम असणार आहे ती म्हणजे की 2,50,00,000 एवढी असणार आहे. चला तर मित्रांनो यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात. यानंतरचा GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगतीपथावरील प्रकल्पांच्या कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा चंद्रपूर आणि विभाग असणार आहे विदर्भ. यानंतरचा GR हा मृदा व जलसंधारण विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरणाबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागासाठीचा आहे. विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग. शीर्षक या ठिकाणी असणार आहे 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरणाबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. जिल्हा असणार आहे वाशिम विभाग असणार आहे विदर्भ. विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग. शीर्षक आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरणाबाबतचा अजून आहे तो जिल्हा बीड मराठवाडा विभागासाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग. शीर्षक आहे 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगतीपथावरील प्रकल्पांच्या कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा नाशिक उर्वरित महाराष्ट्र विभाग. GR दिनांक 4/2/2026. विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग. शीर्षक आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा नागपूर विदर्भ विभाग. विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग. शीर्षक आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरणाबाबतचा अजून आहे अत्यंत महत्त्वाचा GR आहे. जिल्हा छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभाग. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे राज्य मानवी हक्क आयोगाकडून राज्य शासनाकडे प्राप्त विविध शिफारसींच्या अनुषंगाने समन्वयक व कारवाई करण्याकरिता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा अजून काही GR आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळास माहे डिसेंबर 2025 सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी रुपये 400 कोटी इतका निधी हा वितरित करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे महिला व बालविकास विभागाअंतर्गत मागणी क्रमांक 1/1/2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण या प्रधान लेखा शीर्षकाअंतर्गत अनिवार्य बाबींवरील तरतुदी वितरित करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता महिला विकासाच्या योजनांसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता 4/2/2026 असा आहे. विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग. शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत वन स्टॉप सेंटर या घटक योजनेअंतर्गत वन स्टॉप सेंटरच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना
लेखा शीर्ष 2235A 311 अंतर्गत सन 2025 ते 26 करिता निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव मराठी भाषा विभाग, शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या मुंबई व वाई या कार्यालयांकरिता संगणक, प्रिंटर, देखभाल, दुरुस्ती, खर्च व आनुषंगिक बाबींसाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव मराठी भाषा विभाग, शीर्षक आहे मे कल्पना स्ट्रक्टकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांनी मराठी भाषा भवन मुख्य केंद्र मुंबई या इमारतीच्या बांधकामाच्या अनुषंगाने दाखल केलेला दावा निकाली काढण्याकरिता समिती पुनर्गठित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे, शीर्षक आहे संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे व सहसंचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे या पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते हे सर्वचे सर्व GR हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहिल्यात आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जे काही सर्व GR आहेत ते सर्व GR हेडलाईन्स या सर्व समजल्याच असतील आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।